नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर विद्यार्थी मित्रांनो, जसे तुम्हाला माहितीच आहे, बॉम्बे हायकोर्टची जाहिरात निघाली होती। त्यामध्ये शिपाई, लिपिक, हमाल, फराश या पदांसाठी खूप पदे जे आहे ते निघालेले होते आणि त्याची आता परीक्षा देखील 26 एप्रिल रोजी होणार आहे। परीक्षा जवळच आलेली आहे आणि त्यानंतर परत एकदा बघा मुंबई उच्च न्यायालयामार्फत परत एकदा गुड न्यूज आलेली आहे। परत एकदा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासाठी एक भरती निघालेली आहे। तर ही भरती नेमकी कोणत्या जागेसाठी आहे आणि कोण कोण यामध्ये अर्ज करू शकतात, पगार किती असणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, ऑफलाईन भरायचा आहे की ऑनलाईन भरायचा आहे आणि त्यानंतर परीक्षा कशी होणार आहे, सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर बघा 2 एप्रिल 2026ची ही जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठासाठी। तर बघा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर स्वयंपाकी या पदासाठी 4 उमेदवाराची निवड यादी आणि 1 उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात, प्रसिद्धीच्या दिनांकास, पात्रता, निकष आणि आवश्यक अरे यार खालीवर लिखले तो मी दिसत नाही की व्हिडिओ बनवते म्हणून खाली। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 एप्रिल 2026ची ही जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठासाठी। बघा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर स्वयंपाकी या पदासाठी 4 उमेदवाराची निवड यादी आणि 1 उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात, प्रसिद्धीच्या दिनांकास, पात्रता, निकष आणि आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत। तर बघा जे कोणी पात्र असेल त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आलेले आहे। निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील आणि जी प्रतीक्षा यादी आणि निवड यादी जारी होणार आहे ती 2 वर्षासाठी वैध राहणार आहे। म्हणजे जर कोणी प्रतीक्षा यादीत असेल आणि 2 वर्षाच्या आत ती जागा खाली झालेली असेल तर त्यामध्ये प्रतीक्षा यादीमधील उमेदवाराला बोलवण्यात येणार आहे। सदर पदाची वेतन मॅट्रिक्स बघा, वेतनसुद्धा खूप चांगले आहे बघा, 16,600 ते 52,400 या मॅट्रिक्समध्ये याची वेतन श्रेणी राहणार आहे आणि अधिक नियमानुसार देय भत्ते देखील मिळणार आहे। पात्रता बघा काय आहे, अतिशय महत्त्वाचे बघा, अराखीव पदासाठी कमीत कमी वय 18 असावं लागेल आणि जास्तीत जास्त वय 38 असावं लागेल आणि बाकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमीत कमी वय 18 आणि जास्तीत जास्त 43 वय असावं लागेल। आणि विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 18 वर्षे मिनिमम आणि कमाल वयोमर्यादा लागू नाही आहे, कोणत्याही वयापर्यंत ते भरू शकतात। बघा उमेदवार कमीत कमी 4थी इयत्ता उत्तीर्ण असावा, कमीत कमी 4थी पास पाहिजे हा फॉर्म भरण्यासाठी आणि जास्तीत जास्त डिग्री, ग्रॅज्युएशन, काही पण पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता। उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे। बघा स्वयंपाकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि त्यासंबंधी अनुभव असणे देखील आवश्यक आहे। उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे सुद्धा आवश्यक आहे। पात्र उमेदवारासाठी काही अटी दिलेल्या आहे बघा, उमेदवार करार करण्यास सक्षम असला पाहिजे, उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी बघा, नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा कोणत्याही न्यायालय, MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे। त्यानंतर बघा फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे। नंतर महाराष्ट्र नागरी सेवा 2005 नुसार कुटुंब लहान असावे, 2 पेक्षा जास्त संख्या नसली पाहिजे। अर्ज सादर करण्याची प्रक्रिया बघा, अर्ज कसा सादर करायचा आहे तुम्हाला 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जे उमेदवार इच्छुक आहे किंवा त्यांचे अर्ज बघा आधी पोचेल त्यांचे अर्ज पत्त्यावर तुम्हाला पोस्टाने पाठवायचे आहे आणि सोबत 300 रुपयाचा DD देखील पाठवायचा आहे। आणि पाकिटावर स्वयंपाकी पदासाठी अर्ज असे ठळक अक्षरात तुम्हाला लिहायचे आहे आणि पत्ता देखील यांनी दिलेला आहे बघा, हा पत्ता तुम्हाला पाकिटावर टाकायचा आहे। त्यानंतर स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टद्वारे इतर कोणत्याही माध्यमातून वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळाल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही। म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला 18 एप्रिल 2026 रोजी तुमचा अर्ज पोचला पाहिजे, त्यामुळे स्पीड पोस्टने तुम्हाला हे तुमचा फॉर्म भरून पाठवायचा आहे, सोबत 300 रुपयाचा DD पाठवायचा आहे। तर आता परीक्षेचे स्वरूप बघा कसे आहे, तर परीक्षेचे स्वरूप तुम्ही बघू शकता खालीलप्रमाणे आहे। तुम्हाला स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल आणि उत्तीर्ण गुण 50% राहील।
30 गुणांची परीक्षा आहे तर तुम्हाला कमीत कमी 50 गुण तरी 15 गुण तरी घ्यावे लागेल परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी. नंतर शारीरिक क्षमता चाचणी देखील तुमची होणार आहे 10 मार्काची आणि तोंडी मुलाखत देखील होणार आहे 10 मार्काची. अशा प्रकारे टोटल तुमचे 50 गुणांचा पेपर राहणार आहे. आणि महत्त्वाची सूचना दिली आहे, स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवाराचा उर्वरित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. आणि ॲडमिट कार्ड तुम्हाला ईमेलद्वारे पाठवण्यात येईल. परीक्षेच्या वेळी तुम्हाला ते प्रवेशपत्र आणणे सक्तीचे आहे. त्यानंतर देखील बघू शकता अतिशय महत्त्वाच्या माहिती यांनी दिलेली आहे. तर प्रमाणपत्र कोणते बघा, जन्म तारखेचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल, नंतर शैक्षणिक पात्रतेचा गुणपत्रक प्रमाणपत्र, नंतर स्वयंपाकाचा अनुभव, नंतर सक्षम अधिकाऱ्याने जातीचा दाखला प्रदान केलेला तो दाखला, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र, नंतर पाककृतीची यादी काय काय बनवता येते त्याची यादी, सेवा योजना कार्यालयात नोंद केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्र, नावात काही बदल झाले असल्यास त्याबाबतचे राजपत्र आणि विवाह प्रमाणपत्राची प्रत सादर करावी. 2 पासपोर्ट आकाराचे फोटोसुद्धा पाठवायचे आहे. उच्च न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतेही दस्तावेज तुम्हाला द्यायचे आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र देखील तुम्हाला पाहिजे. नंतर सक्षम प्राधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी न हरकत प्रमाणपत्र देखील पाहिजे आणि 300 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट देखील तुम्हाला ते द्यायचं आहे. बघा, यानंतर अर्ज भरण्यासंबंधी उमेदवारांना असेही सूचित करण्यात येते की अर्ज 20 नमुन्यात असा 2 नमुना दिलेला आहे त्याच नमुन्यात असावा. संपूर्ण माहिती अचूक भरावी. ईमेल आणि मोबाईल अर्जात नमूद करावा, कारण की सर्व माहिती तुम्हाला त्यावर मिळणार आहे. नंतर बघा, शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे अर्जात अचूक शैक्षणिक माहिती भरावी. खालील दिलेल्या क्रमानुसार भरायची आहे. 4थीची मार्कलिस्ट, नंतर 10वीची, नंतर 12वीची आणि डिप्लोमा किंवा बोर्ड किंवा विद्यापीठाची प्राप्त केलेला असाल तो डिप्लोमा. बघा, काही शाळांमध्ये टक्के नसून ग्रेड स्वरूपात दिल्या जातात. तर या प्रकरणात ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्र संबंधित शाळेकडून आणावे ही विनंती त्यांनी केलेली असे त्यांनी सांगितलेले आहे. आणि इतर आवश्यक सूचना देखील दिलेल्या आहे या ठिकाणी, त्यासुद्धा तुम्ही वाचू शकता. नंतर बघा, काही महत्त्वाचे पॉईंट अजून आपण बघून घेऊया. तर बघा, इथं मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ स्वयंपाकी पदाकरता अर्जाचा नमुना दिलेला आहे. बघा, राईट साईडला तुम्हाला पासपोर्ट जोडायचा आहे, नुकताच काढलेला. पहिले याची प्रिंट काढून घ्या. इकडे राईट साईडला पासपोर्ट जोडा, नुकताच काढलेला. नंतर बघा, इथे दिलेलं आहे प्रती वगैरे. तर हे सर्व तुम्हाला भरायचे आहे. इथं बघा, नाव, वडील किंवा पतीचे नाव, आडनाव इथे तुम्हाला लिहायचे आहे. नंतर पत्रव्यवहाराचा पत्ता, कायमस्वरूपी पत्ता, राष्ट्रीयत्व, लिंग, जन्मदिनांक हे तुम्हाला लिहायचे आहे. दिनांक, महिना, वर्ष. नंतर दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID, धर्म, जात, प्रवर्ग, जातीचे प्रमाणपत्र आहे की नाही ते तुम्हाला लिहायचे आहे. विवाहित आहे की नाही ते लिहायचे आहे. हयात असलेल्या मुलांची संख्या लिहायची आहे. 28 मार्च 2005 नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या. महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आहे की नाही ते लिहायचे आहे. नंतर बाकीचं देखील तुम्ही वाचू शकता. डिमांड ड्राफ्ट देखील काढायचं आहे, कोणत्या बँकेचं काढलं आणि क्रमांक वगैरे, त्या डिमांड ड्राफ्टचा दिनांक, शुल्क सगळं तुम्हाला इथे टाकायचं आहे. शैक्षणिक आहारता इथे भरायची आहे. स्वयंपाकी कामाचा अनुभव असलेला तो इथे भरायचा आहे. भाषाचे ज्ञान, नंतर इथे बघा सर्व काही माहिती इथे तुम्हाला भरायची आहे. नंतर प्रतिज्ञापत्र देखील इथे तुम्हाला टाकायचं आहे. इथे मी, तुमचं नाव आणि इथे वय इथे टाकायचं आहे. नंतर इथे तुम्हाला दिनांक, ठिकाण आणि उमेदवाराची स्वाक्षरी टाकायची आहे आणि कागदपत्रे कोणकोणती जोडली ते देखील इथे नमूद करायचे आहे. नंतर इथे घोषणापत्र देखील तुम्हाला द्यायचं आहे. की बघा, मी श्रीमती श्री यांचा मुलगा मुलगी आहे, पत्नी, वय, राहणार याद्वारे पुढील प्रमाणे जाहीर करतो की बघा, ते तुम्हाला डिक्लेरेशन देऊन द्यायचे आहे. आणि नंतर इथे चरित्र प्रमाणपत्राचा नमुना देखील दिलेला आहे. तर हे 2 प्रतिष्ठित व्यक्तीकडून तुम्हाला चरित्र प्रमाणपत्र घेऊन तुम्हाला सोबत पाठवायचे आहे. तर बघा, असा हा अर्ज नक्कीच जे कोणी एलिजिबल असतील, ज्यांच्याकडे डिप्लोमा असतील त्यांनी किंवा प्रमाणपत्र असतील स्वयंपाकाचं, त्यांनी नक्कीच हा फॉर्म भरा. कारण की बघा, निवड होण्याची इथे मॅक्झिमम चान्सेस आहे, कारण की मॅक्झिमम लोकांकडे स्वयंपाकाचे प्रमाणपत्र नसते. त्यामुळे जे कोणी पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर हा अर्ज भरावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. अशाच नोटिफिकेशनसोबत पुढे भेटूया. धन्यवाद.